आज आम्हाला जी मिळणारी पेन्शन 1,500 आत्ता मिळते बऱ्याच दिव्यांगांना। 2,500 दिव्यांगाचं घर नाही चालत। दिव्यांगाला किमान 6,000 तरी पेन्शन झाली पाहिजे। आज मंत्री आमदाराला 3-3 लाख पगार आहे आणि दिव्यांगाला फक्त 2,500 पेन्शन मिळते। त्या पेन्शनवर दिव्यांगाचं घर नाही चालत। दिव्यांगाचा निधी आमदार फंड असतो 30 लाख, तो खर्च नाही करत कुठलाच आमदार महाराष्ट्रातला। तो 30 लाख खर्च झाला तर त्यातून दिव्यांगाला गाडी मिळेल, एखाद्या अंध व्यक्तीला मोबाईल मिळेल, मतिमंद मुलाला दवाखान्याचा खर्च मिळेल। आत्ता सातारा जिल्ह्यात बऱ्याच ऑफिसला रॅम्प नाही, व्हीलचेअर नाही, SP ऑफिसला आम्ही रांगत जावं लागतंय। ही 75 वर्षातली आमची अवस्था आहे, म्हणून आज आम्ही रस्त्यावर रांगणार आहे। आमच्यावर गुन्हे दाखल करतात, आम्ही आंदोलन केलं तर असे आमचे साताऱ्याचे पोलीस आहेत। काय करायचं, आम्ही रागायचं का मरायचं? ह्या सरकारला केव्हा आमची जाग झोपलेल्या सरकारला कधी जाग येणार? ह्या आमच्या मागण्या आहेत, मागण्या पूर्ण करा आणि त्या खुर्च्या खाली करा। एकच द्यास। मी अमोल प्रकाश निकम, सातारा तालुका संपर्क प्रमुख, प्रहार अपंग क्रांती आंदोलन, सातारा जिल्हा। आमच्या आधारवाड आणि आमचे सर्व दिव्यांगांचे एक नेते आमचे बच्चूभाऊ यांच्या आदेशाखाली 36 जिल्हा अधिकारी कलेक्टरच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही आज आंदोलन करत आहोत। आमच्या दिव्यांगांच्या प्रमुख मागण्या आहेत की एक समान पेन्शन सर्वांना मिळावे। फडणवीस सरकारनं आम्हाला फसवलंय, एकाला 1,500 तर एकाला 2,500, एकाला गुलाबजाम तर एकाला लाडू, असं आम्हाला फसवून दिव्यांगांना फसवणूक केली। आणि दिव्यांगांचा जो वर्षाचा निधी असतो 30 लाख रुपये, तो आमदार फंडातून 30 लाख रुपये खर्च करायचा असतो। तो आमदार कुठलाही आपल्या सातारा जिल्ह्यातला असून तर महाराष्ट्राला कुठला जिल्ह्यातला असून दे, कुठलाही आमदार फंड स्वतःचा खर्च करत नाही दिव्यांगांसाठी। ती आमची प्रमुख मागणी आहे। आमची पेन्शन वेळोवेळी मिळावी आणि जे काही बाकीच्या आपल्या प्रत्येक जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या सरकारी ऑफिसमध्ये रॅम्प नाही, कुठं कलेक्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर आम्हाला योग्य वेळी आमचा योग्य शासन दरबार होत नाही, जनता दरबार भरला जात नाही। महिन्या वेळी प्रत्येक दिव्यांगांचा जनता दरबार भरला पाहिजे। प्रत्येक ऑफिसमध्ये आता झालेल्या जागतिक दिव्यांग अपंग दिनाचा कुठल्या सातारा जिल्ह्यात प्रत्येक ऑफिसला दिव्यांग दिन साजरा झाला, जे त्यांनी काढून दाखवावं की इथं जागतिक दिव्यांग साजरा झाला। नाहीतर आम्हाला तर असं तर तुम्ही वागणूक देणार असाल तर आमचा सर्व दिव्यांगांचा एक जालियनवाला बाग हत्याकांड करून टाकला तरी चालेल। दिव्यांग घटक जन्माला आला की तुम्ही हा घटक डिलीट करून टाका, मग ना रहेगा घाट ना रहेगी बासुरी, मग बासुरी बी वाजवणार नाही आणि बासुरीला पिपण्या पण येणार।